जापनारिलू श्रीपादांना म्हणाले, तू 3 वर्षाचा बालक आहेस परंतु मोठ्या माणसासारखा बोलतो आहेस. सर्वांबद्दल माहिती असावयास तू सर्वज्ञ आहेस काय? यावर श्रीपाद म्हणाले, मी 3 वर्षाचा आहे असे तुम्हाला वाटते परंतु मला तसे वाटत नाही. माझे वय अनेक लक्ष वर्षांचे आहे. मी या सृष्टीच्या पूर्वी होतो. प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे. सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो. माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होऊच शकत नाही. मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहाराचे अवलोकन करतो. यावर बापनाचार्युलू म्हणाले, श्रीपादा, लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात असतो असे नाही. प्रत्यक्ष अनुभव असावयास हवा. सर्वज्ञान, सर्वव्यापकत्व, सर्वशक्तितत्व हे केवळ जगन्यंत्याचे लक्षण आहे. यावर श्रीपाद म्हणाले, मी सर्वत्र स्थित असणारे आदितत्व आहे. त्या त्या प्रसंगानुसार त्या त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मी व्यक्त होतो. साकार रूपात नसलो तर मी नाही असे होत नाही. जीवाच्या ठिकाणी मी अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोशात स्थित असतो. माझ्या अस्तित्वामुळे या पंचकोशांचे सर्व कार्यकलाप होत असतात. मी विशिष्ट कोशात आहे अशी अनुभूती तुला दिली तर त्या कोशात मी असल्याची जाणीव होते. मी तुला माझा अनुभव दिला नाही याचा अर्थ मी तेथे नाही असा मात्र होत नाही. मी सर्वव्यापी आहे. सर्व ज्ञानविज्ञान माझ्या चरणाशी लीन आहेत. माझ्या केवळ संकल्पाने ही सर्व सृष्टी निर्माण झाली. मी सर्वशक्तिमान आहे. बात आश्चर्य काय आहे? यावर अप्पळराज शर्मा म्हणाले, बाळा, बालपणापासून तू म्हणजे आम्हाला एक कोडे आहेस. तू पुन्हा पुन्हा मी दत्तप्रभू, मी दत्तप्रभू असे म्हणतोस. नृसिंह सरस्वती या नावाने पुन्हा एकदा अवतरित होईन असे म्हणतोस. लोक तर कावळे आहेत. पिठिकापुरम मधील ब्राह्मण तर नरकलोकातील लोखंडी कावळ्यांपेक्षा सुद्धा भयंकर आहेत. ते या सगळ्याला मनचांचले आणि बुद्धिभ्रष्टता असे म्हणतात. आपण ब्राह्मण आहोत. आपण विधियुक्त धर्मकर्माने आचरण करणे चांगले आहे. याखेरीज तुला देवाचा अंश असलेला अवतारी पुरुष आहे असे म्हणणे म्हणजे केवळ अहंकाराने म्हणतो आहोतच ते मानतात. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, तात, आपण सांगता ते मी अमान्य करीत नाही परंतु खरे ते सांगितले पाहिजे ना. पंचभूताकडून साक्ष देण्याची वेळ आल्यास मी दत्तप्रभू नाही असे सांगणे म्हणजे असत्य भाषणाचा दोष लागणार नाही का? नभोमंडलातील सूर्याला तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तो सूर्य नाही असे होईल का? सत्य देशकाला बाधित असते. आपल्या पिठिकापुरम मधील ब्राह्मण स्वतः देहधारी मनुष्य समजून जसे मनुष्यत्वाचा अनुभव घेत आहेत त्या प्रकारे मी सुद्धा सर्वज्ञत्व, सर्वशक्तित्व, सर्वांतर्यामित्व असलेला दत्त आहे हे तत्व मी सारखे पदोपदी सर्वोच्च अनुभूतीस आणून देत आहे. युगामागून युगे जाऊ शकतात, अनेक जगत, षष्टीस्थिती, लयार जाऊ शकतात, परंतु साक्षात दत्त असणारा मी दत्त नाही असे कसे होईल? यानंतर चापनारिलू म्हणाले, श्रीपादा, जटाधारी दृष्टीआड झाल्यावर सुब्बोयाकडे असलेल्या 31 तांब्यांच्या भांड्यापैकी एकच उरले. तू काही चमत्कार करून ते अदृश्य केलेस काय? यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, सर्व घटना काळाच्या, कर्माच्या अनुसार कोणत्या तरी कारणाने घडत असतात. कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. हा निसर्गाचा अनुल्लंघनीय नियम आहे. हे सुब्बया पूर्वजन्मी जंगल प्रदेशातील दत्त पुजारी होते. परंतु जंगलामध्ये दत्तदर्शन क्वचितच घेत असत. त्यांच्यात स्त्रीवासना अत्यंत प्रबळ होती. स्त्रीलोलूप असणारा हा पुजारी प्राचीन कालातील पूर्वपरंपरेतील पूजेतील मोठी तांब्याची दत्तमूर्ती विकण्याच्या विचारात होता. त्याप्रमाणे एके दिवशी त्याने ती मूर्ती विकली व आलेले धन वाम मागणी खर्च केले. लोकांमध्ये मात्र श्री दत्ताची मूर्ती चोरीस गेल्याचे वर्तमान पसरविले. जटाधारी बनून आलेला संन्याशी पूर्वीच्या जन्मात लौकिक व्यवहारात अडकलेला सोनार होता. त्याने धनाच्या आशेने त्या दत्तमूर्तीस वितळविले होते. या जन्मी तो जन्मदरिद्री होऊन जन्माला आला. दत्तमूर्तींची पूजा अनेक वर्षे केल्याच्या पुण्याईने त्या पुजाऱ्यास श्रीमंत अशा श्रेष्ठी कुलात जन्म मिळाला. या दोघांनी ती मूर्ती विरघळून त्याचे 32 तांब्याचे भांडे बनवून विक्रय केला होता. त्या सोनाराच्या घरी नरसिंहदेवाची आराधना करत असत. नरसिंहदेवाच्या मूर्तीसमोर ही तांब्याची भांडी घडवली होती. दैवाच्या संकल्पाने नृसिंहाच्या 32 अवताराच्या अंशांनी त्या तांब्याच्या भांड्यात प्रवेश केला होता. या जन्मात पूर्वजन्माचे ज्ञान होऊन त्या सोनाराने माझी अनन्य भक्तिभावाने सेवा केली.